मित्र इथे वायफाय आहे का? इथे वायफाय आहे, तेरा स्कॅनर दे ना. वायफाय दे ना. हे मित्रा वायफाय दे ना. 2 मिनिटं सर, 2 मिनिटं थांबा. आम्ही करतो हे काय का? मित्रा दे ना. अरे चालू आहे वायफाय दे लवकर. वायफाय स्कॅनर हे स्कॅनर ते थांबा सर, थांबा सर. 2 मिनिटं थांबा थांबा. स्कॅनर काय पासवर्ड बघ ना लवकर काय. थांबा सर, 2 मिनिटं थांबा. त्याचे मला स्कॅन नाव काय आणि विचार त्याला हे नाव काय नाव. थांबा सर. हा थांब 2 मिनिटं साहेब. तुम्ही थांबा 2 मिनिटं. 2 मिनिटं स्कॅनर आणि काय दिसत का नाही. वंचित बहुजन आघाडीच्या पत्रकार परिषदेला आलेल्या सर्व पत्रकार बांधवांचं आणि भगिनींचं पक्षाच्या वतीने मी हार्दिक स्वागत करतो. या पत्रकार परिषदेला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर, पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर, मुंबई अध्यक्ष आणि दक्षिण मध्य मुंबईचे आमचे उमेदवार अबुल हसन खान आणि मी स्वतः सिद्धार्थ मुखे प्रवक्ता उपस्थित आहोत. मी बाळासाहेबांना विनंती करतो की त्यांनी माध्यमांना संबोधित करावं. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याच्या असणाऱ्या निवडणुका संपलेल्या आहेत. तिसऱ्याला असणारा सुरुवात होत आहे. जे काही लिहितात आहेत त्या सगळ्यांनी असणारा वंचित बहुजन आघाडीला बाजूला ठेवलंय, त्याच्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो. एवढंच पडणार आहे की 4 जानेवारीला काउंटिंग ज्यावेळेस होईल, सॉरी 4 जूनला काउंटिंग होईल, त्या दिवशी आम्हाला असणारा प्रसिद्धी द्यावी एवढीच फक्त माझी पहिली आहे. या ठिकाणी इलेक्शनच्या दरम्यान मी असं म्हणेन की पश्चिम महाराष्ट्र लक्षात घेता, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि खानदेश हा लक्षात घेता इथेनॉलची असणारी पॉलिसी या ठिकाणी बदललेली आहे. इचलकरंजीच्या सभेमध्ये इथेनॉल हा एक प्रॉडक्ट आहे, मेन प्रॉडक्ट होण्याची पॉसिबिलिटी आहे साखर कारखान्या याच्यामध्ये. आणि त्याचा ऊसाचा दर ठरवत असताना तो घेतला जात नाही. मग शेतकरी संघटना असतील, शेतकरी नेते असतील किंवा कारखान्याचे चेअरमन असतील, यांनी या कोणीही असणारा तो उचललेला नाही. आणि म्हणून त्यावेळेस पहिल्यांदा आम्ही असणारा उचलला आणि त्याचा परिणाम आपल्याला असणारा त्या ठिकाणी दिसायला लागला की पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऑल ऑफ अ सडन आम्हाला असणारा एक्सेप्टेबिलिटी ज्याला आपण म्हणतो ही फार मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली. आणि त्यामुळे मॉरल कोड ऑफ कंडक्ट असतानाही केंद्र शासनाने त्याचं उल्लंघन केलं आणि मॉलिसिस म्हणून येणारा इथेनॉल याच्यावरचं असणारं बॅन उठवणे अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे एथेनॉल आता आम्ही एथेनॉल निर्माण होऊन एथेनॉल हे असणारं पेट्रोल आणि डिझेलमध्ये 20% मिक्सिंग करण्याची असणारी परमिशन ही काही वर्षापूर्वी त्या ठिकाणी देण्यात आली होती. परंतु साखरेचं उत्पादन कमी होईल या नावाखाली
इथेनॉल हा फक्त काहीच जणांना मॅन्युफॅक्चर करण्यासाठी परमिशन देण्यात आली होती. त्या सगळ्याचा असणारं राजकारण आम्ही असणारं इचलकरंजीच्या प्रेस कॉन्फरन्स आणि जाहीर सभेमध्ये त्या ठिकाणी मांडल्यानंतर त्याचा परिणाम आता दिसायला लागलाय. आणि ज्या प्रमाणात आम्हाला असणारा पाठिंबा हा विदर्भात आणि मराठवाड्यात सेकंड फेजमध्ये आणि फर्स्ट फेजमध्ये मिळाला आहे, त्याच पद्धतीचा असणारा पाठिंबा हा आम्हाला आता असणारा पश्चिम महाराष्ट्र, खानदेश याही भागामध्ये मिळतो अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून सातारा जिल्ह्यामध्ये, एकट्या सातारा जिल्ह्यामध्ये 46,000 रिटायर्ड सोल्जर मतदार आहेत. त्या रिटायर्ड सोल्जर्सच्या सैनिक बोर्ड जे आहे त्यांनी असणारा बैठक घेऊन आपण असणारा एक सैनिक उभा करावा असं सगळं केल्यानंतरही त्यांना विचारणा केली की आपण आम्हाला असणारा सपोर्ट करणार का, पक्षावरती उभं करणार का. आम्ही असणारं त्यांना होय म्हणालो आणि रिटायर्ड सोल्जर्सचा असणारा उमेदवार हा आम्ही असणारा साताऱ्यामध्ये उभा केला अशी परिस्थिती आहे. याच्यावरूनच जो वंचित आहे, सर्वच परीने जो वंचित आहे त्याचा आता वंचित बहुजन आघाडी अट्रॅक्ट होते अशी असणारी परिस्थिती आहे. मुंबईमध्ये सुद्धा 2 दिवसामध्ये आम्ही असणारा आमचे उमेदवार त्या ठिकाणी उभे करणार आहोत. मी असं म्हणेन, काँग्रेस पक्षाने वर्षा गायकवाड यांना असणारं उभं केलेलं आहे. त्यांचा आमदारकीचा मतदारसंघ सोडून त्यांना उभं करण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे आम्ही असताना नेहमी म्हणतो की बळीचा बकरा अशी आपली फीज आहे. परंतु वर्षा गायकवाडांच्या संदर्भात आपल्याला म्हणावं लागेल तर बली का बकरी असं असताना त्या ठिकाणी काँग्रेसकडून दिलेलं आहे. त्या मतदारसंघामध्ये माझ्या माहितीप्रमाणे माजी काँग्रेस अध्यक्ष बाई जगताप त्या मतदारसंघामध्ये राहतात. काँग्रेस पक्षामध्ये काय चाललंय याची असणारी कोणालाच कल्पना नाही, माहिती नाही असे एकंदरीत दिसते. भाई जगताप सुद्धा त्या ठिकाणी निवडणूक लढवण्याच्या इच्छुक होते असे माझी माहिती आहे. परंतु त्यांना डावलून बाहेरतून असणारे उमेदवार त्या ठिकाणी आलेले आहेत. काँग्रेसची असणारी ही जी खेळी आहे, या खेळीचा असणारा मी असं म्हणेन की बऱ्याच मोठ्या प्रमाणात असणारा आम्हाला फायदा त्याच्यामधला मिळतो अशी परिस्थिती आहे. ते नांदेडमध्ये सुद्धा चव्हाण हे ग्रस्त म्हणून अतिशय चांगले आहेत, माणुसकीला धरून वागणारे आहेत. परंतु मेडिकली अशा स्थितीत नाही की ते इलेक्शन लढू शकतात. आणि म्हणून आमच्या असणारे पक्षाचे जे उमेदवार आहेत अविनाश भोसेकर यांना बऱ्याच मोठ्या प्रमाणात त्याचा असणारा फायदा मिळाला अशी परिस्थिती. अशा अनेक मतदारसंघ आहेत की मी त्या ठिकाणी दाखवू शकतो. दुसरं जे अजून कोणी ॲनालिसिस केलेलं नाही आणि आता मला ते ओपन करायला हरकत नाही असं मी त्या ठिकाणी म्हणतो, ज्याचा आम्हाला सर्व प्रचंड मोठ्या प्रमाणात बेनिफिट मिळालेला आहे. आणि ते म्हणजे एकनाथ शिंदे वर्सेस उद्धव ठाकरे सेना असे असणारे जे मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघामध्ये सेक्युलर मतदार आणि पहिल्या फेजमध्ये आणि सेकंड फेजमध्ये जे आम्ही पाहिलेलं आहे, काँग्रेस शिवसेनेच्या उमेदवाराचं काम करत नाहीये आणि शिवसेना काँग्रेसच्या उमेदवाराचं कामकाज करत नाही.
त्याच्यामुळे असणारा वोट ट्रान्सफरचा जो भाग आहे तो ज्या प्रमाणात झाला पाहिजे तो त्या प्रमाणात झालेला नाही आपल्याला असणारं तिथे दिसते. आणि त्याचाही असणारा एक बेनिफिट आम्हाला असताना मिळाला आहे की तो सेक्युलर मतदार जो आहे तो सेक्युलर मतदार असणारा सायलेंटली आमच्याकडे वळला अशी परिस्थिती आहे. इथे तिसरा बेनिफिट जो आहे तो याच्यामध्ये बीजेपी बरोबर 2014ला जो वोटर गेला होता फर्स्ट टाइम वोटर किंवा 2012 मध्ये डिझेल पेट्रोलचा असणारा प्राइसेस मनमोहन सिंगने जे वाढवल्या होत्या आणि त्याच्याच बरोबर 2G स्कॅमचा अहवाल आला. 2 लाख कोटी असताना चोरी झाली लुटल्या गेली अशी आली आणि यंगर जनरेशन जो आहे तो रिॲक्ट झाला. म्हणजे आपल्याला असणारा माहिती जी आहे महागाईची ती चुलीची महागाई ही आपल्याला माहिती आहे. पण या यंगर जनरेशनच्या डिझेल पेट्रोल प्राइसेस वाढल्यामुळे त्याच्या एन्जॉयमेंटला सुद्धा कातवी लागली अशी असणारी परिस्थिती आहे. आणि हा 2014ला पूर्णपणे काँग्रेसच्या विरोधात गेला आणि बीजेपीला त्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात मतदान केलं. त्यांनी 2019ला सुद्धा रिपीट केलं त्याच गोष्टी. पण हा यंगर जनरेशन आयटीचा म्हणजे आयटी टेक्नॉलॉजीचा फारच मोठा सपोर्टर आणि खेळणारा असल्यामुळे त्याला बऱ्याच गोष्टी आता असताना कळायला लागल्यात या सरकारच्या. आणि एक गोष्ट फार मोठ्या प्रमाणात ते असताना रिॲक्ट होत आहे आणि ती म्हणजे की 2014 पासून ते राज्यसभेमध्ये उत्तर देईपर्यंत सरकार स्वतःच ऍडमिट करते की 17 लाख फॅमिलीज यांनी नागरिकत्व सोडलं आणि परदेशी गेलेले आहेत. तो ज्यावेळेस त्याच्या अगोदरच्या कालावधीमध्ये बघतो तर काही हजारामध्ये फक्त गेलेली आहे अशी परिस्थिती आहे. एका बाजूला हिंदू राज्य उभं करण्याचं आणि दुसऱ्या बाजूला नागरिकत्व सोडून जाणारा जो वर्ग आहे तो हिंदू आहे. आणि त्याचं इंडियात थोडंसं असताना स्टडी आपण केला तर असं दिसतंय की त्याची मिनिमम होल्डिंग कॅपॅसिटी ही 50 crores and अबाव आहे अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे आता जी यंगर जनरेशन मधली असणारी जी चर्चा आहे 1+1 2 किंवा 1+1 3 असं जे करतात ते असणारं हे लिंकअप करतात की ईडीची ऍक्शन नोटीसची ऍक्शन याच्यामध्ये या फॅमिलीजला कोहेशन करण्यात आलं होतं का जे यांच्याकडे सुद्धा वसुलीचा असणाऱ्या नोटिसा गेल्या होत्या का अशा रीतीची असणारी चर्चा ही यंगर जनरेशन मध्ये मी फिरत असताना मला ऐकायला मिळाली. हा मी असं म्हणतो यंगर जनरेशन मधला सिरियस इश्यू आहे म्हणून पर्सेंटेज जे आहे ते 10 ते 12% त्या ठिकाणी कमी आले अशी परिस्थिती आहे. ते 10 ते 12% कमी येणं हा बीजेपीचा लॉस आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. आणि त्याच्यामुळे आम्ही असं म्हणतोय की आम्हाला बेटर चान्सेस आहेत असं आम्ही त्या ठिकाणी मानतोय. त्याच्यामुळे म्हणून मी म्हटलं की 4 जूनला आमचे रिझल्ट बेटर आले तर त्याला वाईट पब्लिसिटी द्यावी एवढीच फक्त काळजी नाही. सर तुम्ही इथेनॉलचा विषय बोलताना म्हटला कांदा म्हणजे प्रचंड प्रमाणात सरकारवर टीका होते. गुजरातच्या कांद्याला परमिशन दिली पण राज्यातला जो कांदा आहे तो तसंच करून टाकला त्यामुळे नाराजी प्रचंड प्रमाणात. आम्ही भाषणामध्ये असणारा आणि त्याच्यामध्ये असणारं हे म्हणतोय की नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान नाही आहे तर ते गुजरातचे पंतप्रधान.
त्याच्यामुळे या ह्याच्यातून लोकांनी असणारा धडा घ्यावा. मी असं म्हणेन की वेस्ट बेंगॉलच्या असेंब्लीच्या इलेक्शन ज्यावेळेस चालल्या होत्या त्यावेळेस सुद्धा ही चर्चा सुरुवात झाली होती आणि त्यावेळेसही हा चार्ज त्या ठिकाणी आला होता की नरेंद्र मोदी हे असणारं देशाकडे बघण्यापेक्षा गुजरातकडे अधिक लक्ष देतात अशी चर्चा त्या पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात चालली. ती आता देशभर वाढेल असं मला वाटतं. सर अजून काही दिवस इलेक्शन राहिलेले आहेत आणि 7 जागा अजून डिक्लेअर झाल्या नाही महायुतीच्या. कुठे अलबेल आहे का महायुतीमध्ये असं वाटतं? मी आपल्याला अगोदर सांगत होतो त्यावेळेस आपण विश्वास ठेवत नव्हता, मलाच ठोकत बसला होता. म्हणजे मी असं त्यांच्या जागेतली भांडणं अजून चाललेली आहे. अलबेल आहे महायुतीचं काय वाटतं सर? बीजेपीचं दबाव तंत्र आहे महायुतीवर पूर्ण. महायुतीमध्ये सुद्धा तेच चाललेलं आहे आणि काँग्रेसवाल्यांनी सुद्धा MBA मध्ये माघार घेतली म्हणून असताना मिटले असं आपल्याला दिसतंय. म्हणून मी आपल्याला म्हणालो की त्या दोघांचं भांडण आहे. सेनेचं काम बीजेपी करत नाही, सॉरी काँग्रेस करत नाही आणि काँग्रेसचं काम शिवसेना करत नाही अशी आणि असणारा ते मध्यंतरी असणारा एक भूमिका अशी घेतलेली आहे आणि काँग्रेस पक्षाचं एका बाजूला शिवसेना आणि दुसऱ्या बाजूला NCP यांनी सँडविच केलेला आहे. तेव्हा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आम्ही असणारं आवाहन करतोय की सप्टेंबरमध्ये विधानसभा आहे. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये विधानसभा आहे. त्या विधानसभेमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस एकत्र लढू शकते. तेव्हा नाराजी जी आहे ती आपण काढा, पण वंचितला मदत करा असं आम्ही आवाहन करतो. राहिलं बीजेपीच्या आघाडीमधलं तर ते शेवटपर्यंत मिटेल असं मला वाटत नाहीये. 400+ हा फिगर असताना सगळेजण दबत होते, पण जे नवीन सर्वे आलेले आहेत त्या नव्या सर्वे रिपोर्टमध्ये बीजेपी 170च्या वरती जात नाहीये की जे मी अगोदरपासून सांगत आलो होतो. आणि त्याच्यामुळे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी आपल्याला जेवढ्या जागा जास्ती मिळून घेता येतील तेवढ्या घ्यायचं धोरण ठेवलेलं आहे. निवडणुकीच्या तोंडावर 6 दिवसातून कांदा आयात केला जातो आणि त्याच्यामध्ये काय आहे? मी अजून त्याच्यातला अभ्यास केला नाही, त्याच्यावर मला कॉमेंट करता सर, एक महत्त्वाचं तुम्ही विधानसभा निवडणुकीमध्ये आम्ही आणि काँग्रेस एकच येऊ शकतो. विधानसभेमध्ये काही चर्चा झाली आधी का काही आश्वासनं दिली गेली आहेत का? बाकी स्ट्रॅटेजी ठरली होती आधी की या 6 मतदारसंघामध्ये लोकसभेला काँग्रेसला मदत केली जाईल, पण त्या पाठिंबा संदर्भात मी बोललो होतो. विधानसभेला मात्र एक वेगळं चित्र मारलं. मी असं विधानसभेमधलं मानतोय. फर्स्ट 2 फेज झाल्या, 3री फेज चालू झाली आहे, 4थी फेज चालू होईल, 5वी चालू होईल. काँग्रेस अक्षरशः काँग्रेसचे जे काही कार्यकर्ते ची भेट होत असते त्यावेळेस ते व्यथित आहेत असं स्पष्टपणे त्या ठिकाणी दिसतंय. आणि त्यांच्या लिडरशिप स्टेट लिडरशिपवरती ते नाराज आहेत अशा रीतीने वक्तव्य खाजगीमध्ये ते करतात. आणि म्हणून असं आम्ही त्यांना असं म्हणतोय की विधानसभेमध्ये आपण एकत्र बसून लढता येईल, तेव्हा आतापासूनच वंचित बरोबर आपण जोडायला सुरुवात करा अशी आम्ही त्यांना ऑफर दिली. सर, महाविकास आघाडीमध्ये महाविकास आघाडीचा जर घटक असेल काँग्रेस विधानसभेच्या वेळी, तेव्हा तुमचं गणित का असेल? ते म्हणून म्हटलं ना, आता काही ते राहील असं मला दिसत नाहीये. ज्या पद्धतीने असणारं वक्तव्य शिवसेनेकडून आणि काँग्रेस दोघांकडून झालेला आहे, लोकसभेच्या तोंडावरती आपण वेगळी भूमिका घ्यावी
आणि ती आपल्याला देशभर अडचणीत होईल त्याच्यामुळे ते कॅरी ऑन करतात पण विधानसभेमध्ये वेगळं होतील असं माझं म्हणणं आहे. तुम्ही असं म्हणता का लोकसभेनंतर महाविकास आघाडीमध्ये फूट पडेल? तिघही वेगवेगळे लढतील एवढं मी आपल्याला सांगतो. सर दुसरीकडे महायुती जर तुम्ही शिवसेनेसोबत पुन्हा पॅचअप करणार का तुम्ही? पॉलिटिकली माझ्या अंदाजानं जे आहे ते आता आपल्याला काही सांगता येत नाही, रूल आउटही करता येत नाही. आम्ही आता असताना फक्त जे काँग्रेसचे जिल्हा स्तरावरचे जे नेते आहेत आणि ते भेटतात आहेत आणि ते जे म्हणतात आहे त्यांना आम्ही असताना हे सांगतोय की विधानसभेमध्ये आपण एकत्र येऊन लढू शकतो. सर जी परिस्थिती महाविकास आघाडीमध्ये आहे तीच परिस्थिती महायुतीत पाहायला मिळते. जागा वाटपांचं सूत्र आता फॉर्म भरणं चालू झालेलं आहे तरी नाशिकचा तिढा सुटत नाही. 7 जागांचा तिढा सुटला नाही. 7 जागांचा तिढा सुटत नाही म्हणजे काय सांगाल महायुतीत? पूर्वी कसं होतं की 400+ त्याच्यामुळे सगळे दबून होते. आता जसे नवीन सर्वे आलेले आहेत त्या नव्या सर्वेप्रमाणे बीजेपी कुठल्याही परिस्थितीमध्ये 200 पार करत नाही अशी असणारी परिस्थिती. त्याच्यामुळे त्या इंग्रजी फेस प्रमाणे पाऊंड ऑफ फ्लेश हे आपल्याला मिळालं पाहिजे या हेतूने एकनाथ शिंदे शिवसेना आणि अजित पवार NCP हे त्यांच्याकडे सीट्स मागतात आहेत आणि शिवसेना बीजेपी अशी बघतोय की त्यांच्याकडून त्या सीट्स आम्ही काढून घेणार. अशा वादामध्ये त्यांची चर्चा अडकली अशी परिस्थिती आहे. सध्या आचारसंहिता सुरू आहे आणि म्हटलं की सरकार ज्या पद्धतीने निर्णय घेते कांद्याच्या बाबतीत नुकताच निर्णय घेतलाय 99,150 मेट्रिक टन कांदा निर्यातीस परवानगी दिली आहे. 6 देशांमध्ये कांदा जाणार आहे. 2 दिवस झाला त्यांना प्रचंड प्रमाणात टीका होत होती केवळ गुजरातला त्यांना परमिशन दिली मात्र नुकताच त्यांना आता निर्णय घेतलाय 99,150 मेट्रिक टन कांद्याला निर्यातीस परवानगी दिली. माझं म्हणणं असं आहे की पहिल्यांदा ज्यावेळेस तुम्ही एका राज्याच्या व्यापाराला दिली याचाच अर्थ त्यांनी फॉरवर्ड ट्रेडिंग करून मोकळे झाले आणि ते फॉरवर्ड ट्रेडिंग करून मोकळं झाल्यानंतर तुम्ही उरलेल्या देशाला म्हणणार देणार असाल तर तुम्ही शिल्लक काहीच ठेवलेलं नाहीये. हा फक्त फसवण्याचा प्रकार आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. काँग्रेस मुंबईमध्ये तुम्ही जागा लढवता असं म्हणताय कोणत्या जागा इच्छुक आहे? वंचित आघाडी कोणती जागा लढवणार मुंबईमध्ये? 2 दिवस थांबा मी सगळी लिस्ट जाहीर करतो. मी आता मोकळा झालोय त्याच्यामुळे जाहीर करतो. सर काँग्रेसचे नेते नसीम खान नाराज आहे. त्यांनी आता स्टेटमेंट दिलं की अल्पसंख्याकमध्ये कोणालाही काँग्रेसने तिकीट दिले त्याचा फायदा कुठेतरी होईल वंचित आघाडी. त्याने राजस्थानमध्ये दिला नाहीये म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे राजस्थानमध्ये दिलेलं नाही, उत्तर प्रदेशमध्ये दिलेलं नाही, महाराष्ट्रामध्ये दिलेलं नाही. कर्नाटकाची लिस्ट अजून मी त्या ठिकाणी पाहिलेली नाही त्याच्यावर बोलू शकतो. मुसलमानांमध्ये काँग्रेसच्या ह्या रवैयाबद्दल नाराजी आलेली आहे. हे भाग आहे ह्याच्याबरोबर पण त्याच्याच बरोबर मुस्लिम समाजाचा जो टार्गेट आहे तो बीजेपी न येणं हा एक टार्गेट आहे. त्याच्यामुळे मुस्लिम समुदायाचं जे काही मी आता जे बघतोय 2 फेजेस मधल्या याच्यामध्ये जो कोणी हरवू शकेल त्याच्याबरोबर ॲटलिस्ट 50% चाललाय अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे 50%नी ट्रेडिशनल काँग्रेस सोडली अशी परिस्थिती आहे. हाच विषय जो आहे ना तो काँग्रेसमध्ये देखील बघायला मिळतोय. नसीम खान यांनी काँग्रेसच्या स्टार प्रचारकचा राजीनामा दिला. एकीकडे पोषक वातावरण असताना वर्षा गायकवाडांच्या मतदारसंघात आता ते वेगळ्या भूमिकेमध्ये तर उमेदवारी करण्याची निश्चित केली जाते. तुमचा काही संपर्क होतोय का किंवा ते समाजवादी पार्टी किंवा वंचित या 2 पक्षाकडनं तर ते उमेदवारी लढू शकतात अशी चर्चा? नाही मला नसीबला मी इलेक्शन लढेल असं मला वाटत नाही.
लोकसभा लढेल असं मला वाटत नाही आहे, तर त्यांची पूर्ण तयारी असेंब्लीची होती. ऐन निवडणुकीच्या तोंडावरती स्टार प्रचारकचा काँग्रेसचा ते राजीनामा देत आहेत आणि काँग्रेसमधून बाहेर पडण्याची देखील शक्यता वर्तवली जाते. बरेच काँग्रेसमधले आहेत लोक जे बाहेर पडण्याच्या मार्गावरती आहेत, पण ते उंबरठा ओलांडतील का आम्हाला जरा डाऊटफुल. जसं तुम्ही महाविकास आघाडीबद्दल सांगितलेलं आहे की लोकसभेनंतर महाविकास आघाडी राहणार नाही, तसं महायुतीचं काही भाषित आहे का? ज्या प्रकारे तुम्ही सांगताय लोकसभेत जागा कमी येणार आहे. कसं आहे की मी जर मोदी निवडूनच आले नाही, त्यांचं सरकार निवडून आलं नाही असं मला म्हणायचं, तर आता जे बांधून ठेवलेलं आहे इन्क्वायरीच्या नावाखाली ती बंदिस्त संपते. त्याच्यामुळे ती बंदिस्त संपल्यामुळे प्रत्येक जण आपापलं अस्तित्व दाखवायला सुरुवात करेल आणि तिथेही कदाचित बीजेपी सेंट्रलमध्ये गव्हर्नमेंट फॉर्म झालं नाही तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे वेगळे निवडणुका लढतील. उत्तर मध्य मुंबईमधून वर्षा गायकवाड यांना तिकीट दिलेलं आहे, धम्मभगिनी म्हणून तुम्ही त्यांना सपोर्ट कराल का? राजकारणामधलं असलं काहीच नसतं, पार्टी म्हणून नसतं. सर हिंदी में सवाल है, दो फेज के चुनाव आहे अकोल्यामधून आता हो, मी आता माझ्या 1 तारखेपासून माझा दौराच सगळ्या मतदारसंघात. सर सांगलीमध्ये विशाल पाटील यांना आपण पाठिंबा देणार अशी चर्चा होती. जे अजून सांगलीच्या युनिटने आम्हाला अजून तसं काही इंडिकेशन कळवलेलं नाही. त्यांनी इंडिकेशन आम्हाला दिलं, आम्ही त्यांच्याबरोबर बसून फायनल निर्णय घेऊ. समान नागरिक कायदा लागू करण्यासंदर्भामध्ये पुन्हा एकदा अमित शहांना पुनरुच्चार केले. वंचित बहुजन आघाडीचा संदर्भात काय? बीजेपीने तो करूनच दाखवावा असं माझं म्हणणं आहे. आणि ते त्यांच्याच पायावरती गोंडा मारून घेतील असं मला वाटत नाही. समान नागरिक कायदा आला तर तो पार्लमेंटचा कायदा आहे आणि संविधानाने प्रत्येक याला धर्माला प्रोटेक्शन दिलेलं आहे, त्यांच्या पर्सनल लॉला प्रोटेक्शन दिलेलं आहे. अट एवढीच आहे की तुमचे पर्सनल लॉ आणि कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन्स याच्यामधला टकराव जो आहे तो टकराव तुम्ही अवॉइड केला पाहिजे किंवा त्या पद्धतीने तुम्ही मोल्ड केला पाहिजे अशी परिस्थिती आहे. तेव्हा कॉमन सिव्हिल कोड हा ख्रिश्चन, मुस्लिम, जैन, शीख, बुद्धिस्ट आणि हिंदू या ह्याच्यापैकी जे ऐच्छिक म्हणतील की आम्हाला लागून घ्यायचं आहे त्यांनाच तो लागू होईल. ज्यांनी असं म्हटलं की नाही आम्ही आमच्याच ह्याच्यामध्ये राहू त्यांना तुम्ही फोर्स करू शकणार नाही. त्याच्यामुळे आम्ही असं म्हणतोय की कॉमन सिव्हिल कोड हा जर अंमलबजावणी झाली तर लॉस हा बिगेस्ट लॉस तर RSSचा आहे. त्याच्यामुळे माझं चॅलेंज आहे की त्यांनी असं करूनच दाखवा. दुसरं प्रश्न आहे, रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये हे दोन्ही बीजेपी आणि शिवसेनेमध्ये खालच्या पातळीवर एकमेकावर टीका केली जाते, कशा बघतात? मुंबईत असताना टीका होत होती, खालच्या पातळीवरती टीका होणार नाही. त्याच्यामुळे आम्ही असं लोकांना आम्ही म्हणतोय काका जोशी आम्ही असं उभे केलेले आहेत. शिक्षक पेशामधले आहेत, त्यांचं स्वतःच असणारं एक फार चांगलं आंदोलन तिथे असलेलं करतात. पटशाही भिक्षुकशाही गावागावातून निर्माण करण्यात त्यांचं असलेलं कार्य गेली 10 वर्ष ते कार्य करतात. किंवा लोकांनी विधायक कार्य करणाऱ्या काका जोशी यांना स्वीकारावं असं मी तिथे आवाहन करतो. सर हिंदी में सर 2 फेज के चुनाव हो चुके हैं,
वोटिंग हो चुका है, किस तरह के नतीजे आप एक्सपेक्ट करते हैं, किस तरह का माहौल आप देखते हैं लोग इसके? मैं सिर्फ इतना कहूँगा कि जो ग्राउंड रियलिटी है उस ग्राउंड रियलिटी को नज़रअंदाज किया जा रहा है। जैसे कि चंद्रपुर की अगर बात कहूँ, मैडम धानोकर इनका जो स्टेटमेंट था कि कुंबियों के अलावा किसी को सत्ता में नहीं होना चाहिए, ये स्टेटमेंट नॉन कुंबियों में अच्छा गया है ऐसा मैं नहीं समझता। बीजेपी के जो कैंडिडेट है वहाँ पर उनका एक बहुत गंदा बयान आया कांग्रेस के बारे में कि ये अपने बेटी बेटियों को जो है इकट्ठा सुलाते हैं। इसका भी मैं समझता हूँ कि वहाँ के लोगों ने काफ़ी बड़ा रिसेंटमेंट किया और एक साफ सुथरी उम्मीदवार चाहिए हमको। ऐसे भी वहाँ पे चर्चा हुई कि जिसको इग्नोर किया है, मैं ये कहना चाहता हूँ। जहाँ तक गढ़चिरौली की बात है, गढ़चिरौली में एक आदिवासी और ओबीसी संगठनों में काफ़ी दिनों से एक संघर्ष चल रहा है और वो संघर्ष ये है कि आदिवासी डिस्ट्रिक्ट होने की वजह से ओबीसी को जो 27% आरक्षण मिलना चाहिए वो ना मिलते हुए उनको सिर्फ 17% आरक्षण मिल रहा है और उसके ऊपर उनकी नाराज़गी है। और आदिवासी जो है वो ये कह रहा है कि आदिवासी डिस्ट्रिक्ट होने से हमको जो 15% का जो आरक्षण अभी 17% का जो आरक्षण मिलना चाहिए वो वैसे कि वैसे बरकरार रहना चाहिए। ओबीसी संगठनों ने कांग्रेस के उम्मीदवार को समर्थन दिया है और इसलिए ओबीसी जो है आदिवासी जो है वो एक साइड चले गए। ऐसी पंडित वहाँ पर गोंड है, प्रधान है, माड़िया, बड़ा माड़िया, छोटा माड़िया है, हलवा है, ये सभी जो है वो एक साइड चले गए हैं क्योंकि अपने को ये परसेंटेज के ऊपर का मामला उनका है। इसलिए वहाँ पर भी नतीजा क्या होगा यह बताना मुश्किल है। तो ऐसे में कहूँगा कि जो लोकल इशू, नेशनल इशू ना होने की वजह से लोकल इशू जो है वो बड़े पैमाने पर वहाँ पर उभर चुके हैं और इसलिए इन फैक्टर्स को देखते हुए मैं ये कहूँगा कि आश्चर्यजनक रिजल्ट आएंगे। ऐसी एक परिस्थिति हम लोगों को दिखाई दी। सर, सत्ताधारी केंद्र में सत्ताधारी बीजेपी के विरोध में मतदान हो रहा है, आपको लगता है कि आप कितनी सीट तक आके सिमट सकती है या पूरा अलायंस? कि अभी तो कहना मुश्किल है, लेकिन एक बात और चली है कि जिसको मैं दोहराना चाह रहा हूँ वो ये है कि एनसीपी हो, कांग्रेस हो, शिवसेना हो या बीजेपी हो, इन्होंने किसी भी जगह ओबीसी के उम्मीदवार किए नहीं। एक बात। दूसरी बात यह है कि जो इस गुट के मतलब महाविकास आघाड़ी के जो उम्मीदवार है और बीजेपी के गठबंधन के उम्मीदवार है, ये रिश्तेदारों के रिश्तेदारी के उम्मीदवार है ऐसे दिखाई दे रहे हैं। हम लोग कोशिश कर रहे हैं कि उनके रिश्ते निकालने की और उस पर एक स्टेटमेंट निकालने की बात वहाँ पे चली है कि ये घरेलू मामला है। सत्ता चाहे बीजेपी में जाए या सत्ता कांग्रेस की आघाड़ी में जाए, एक ही परिवार में सत्ता जा रही है कि जिसका एक निचले स्तर पर काफ़ी बड़ा रिसेंटमेंट है और ये रिसेंटमेंट जो है वर्क कर रहा है ऐसा हम लोग को दिखाई दे रहा है। सर, आपको लगता है साइलेंट वर्क कर रहा है और लोग जब पूछते हैं तो उसको एक बताता है लेकिन उसने किया दूसरा, ऐसा हम लोग को जानकारी है। सर, 2 फेज के मतदान के बाद भी लगता है कि बीजेपी का 400 पार का नारा काम कर रहा है? मैं पहले भी कह रहा था कि ये 170 के ऊपर नहीं जाएंगे। आज भी उस दावा मैं कर रहा हूँ कि ये सरकार बना नहीं पाएंगे, ऐसी परिस्थिति है। जिस तरह से आपने देखा महाराष्ट्र में इलेक्शन जब तक घोषित नहीं हो रहा था तब बीजेपी में था। जैसे इलेक्शन घोषित हुआ वैसे लोग जो है वो अपनी बातें खुल के कहने लगे और बीजेपी से हटने लगे, ऐसी परिस्थिति
ये परिस्थिति पूरी देश में। सर दूसरा ये नहीं, एक मिनट, दूसरा सवाल ये है कि मुंबई में अभी भी महायुति, जहाँ बीजेपी और शिवसेना और एनसीपी की हम बात करते हैं, सीट डिक्लेयर नहीं कर पा रहे, असमंजस की स्थिति है। वही हाल नासिक में, वही हाल पालघर और ठाणे में नजर आता है। क्या इसका कहीं ना कहीं नुकसान हो सकता है महायुति? ठीक है, नुकसान तो हो चुका है, क्योंकि ये बैठने के साथ में जाने के लिए तैयार नहीं है। मैंने जैसे कहा कि जब तक 400 या सरकार बनाएंगे ऐसी बात जब होगी, तब तक एकनाथ शिंदे हो या अजित पवार दोनों दबे हुए थे। लेकिन जैसे न्यूज़ आना शुरुआत हुई कि बीजेपी 200 भी नहीं पार करेगी, ऐसी न्यूज़ आना शुरुआत हुई, वहाँ से आप देखोगे कि एकनाथ शिंदे और अजित पवार दोनों जो है वो अपने बराबर के हिस्सा मांगने में जुटे हुए हैं, और वो अभी तक हिलने के लिए तैयार नहीं, और बीजेपी को कोई दबाव काम नहीं कर रहा है ऐसी परिस्थिति है। सर, उद्धव ठाकरे के वचन पत्र में वीर सावरकर को भारत रत्न देने पर कोई भी मुद्दा लिखा नहीं गया है। क्या उद्धव ठाकरे सावरकर के मुद्दे को भूल गए? आप उनसे पूछेंगे तो अच्छा है। ये आपकी क्या है? मुझे कोई राय नहीं है। लेकिन सर सवाल इससे जुड़ा इसलिए भी क्योंकि जिस तरीके से हिंदुत्ववादी पार्टी हमेशा, कम्युनिस्ट शिवसेना भी वीर सावरकर को लेकर हमेशा आग्रही रही है कि हाँ ये भारत रत्न मिलना चाहिए। बीजेपी भी हमेशा दबाव बनाती है कि आप केंद्र में हैं, आप दे दीजिए। तो ये जो पॉलिटिक्स है भारत रत्न को लेकर, वीर सावरकर को लेकर, उस पर क्या कहना है? देखिए, इनके पास कोई हीरो है ही नहीं आज़ादी की लड़ाई लड़ने का या सोशल इश्यूज को लेके लड़ने का। तो इसलिए अब ये जो है किसी न किसी को तो भी ढूंढ के निकालते, खड़े करते, और फिर पता चलता है कि ये चल नहीं रहा तो उसको दोबारा ढक देते। तो वैसे ये सावरकर की बात कर रहे हैं। सर दूसरा सवाल एक जुड़ा हुआ है, मुंबई में क्या आप गठबंधन कर सकते हैं? मुंबई में खासकर आप कितनी सीट्स खड़ी कर सकते हैं? और जब बात चल रही है हम लोग अनाउंस करेंगे तब कितने सीट खड़ी करेंगे। सर, मराठीत हा प्रश्न आहे, वीर सावरकरांना भारत रत्न द्यावं हा वचनपत्रामध्ये उद्धव ठाकरेंचा मुद्दा नाही आहे, कसं बघता याकडे? उद्धव ठाकरे विसरले का? माझ्या अंदाजानं तुम्ही उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारला पाहिजे की त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यातून वगळला का. पण आतापर्यंत जेवढं पण राजकीय भाष्य झालं त्याला सावरकर मुद्दा खूप महत्त्वाचा मानला जात होता. याचं उत्तर ते देऊ शकतो किंवा संजय राऊत. सर्व पत्रकार भगिनींचे धन्यवाद, आभार, धन्यवाद.